जवळपास 3 किलोमीटर अंतरावर पसरलेला हा आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा भुईकोट किल्ला. भक्कम अशी दुहेरी तटबंदी आणि विविध आकारांचे 114 बुरुज व गडावरच्या अनेक लहान मोठ्या तोफा. एकमेव द्वितीय असा पाणी महल जेथे विविध गोष्टी पाहायला भेटतात, तोच हा नळदुर्ग भुईकोट किल्ला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रज्वल नेवसे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहे मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या गडावर. नळदुर्ग हा अतिशय देखणा भुईकोट किल्ला आहे. चला तर मग मित्रांनो, आपला नळदुर्गचा प्रवास सुरू करूयात. महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यापासून अवघ्या 32 किलोमीटर असणारा हा सर्वात मोठा नळदुर्ग भुईकोट किल्ला. किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि बुरुजाचे बांधकाम पाहताच किल्ल्याच्या भव्यतेचा आपल्याला सहजपणे अंदाज येऊ लागतो. सुरुवातीला प्रवेशद्वारावरच आपल्याला किल्ला पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते. 40 रुपये प्रति व्यक्ती इतके तिकीट आपल्याकडून घेतले जाते. प्रचंड विस्तार असलेला हा किल्ला 104 एकरमध्ये पसरला असून रणमंडल आणि नळदुर्ग हे दोन उंचवट्याला वसलेले जोड किल्ले आहेत. नळदुर्ग किल्ल्याचा संबंध पुराण काळातील नळ दमयंतीशी जोडला जातो. नल राजाने हा किल्ला बांधला आणि राजाच्या नावानेच या किल्ल्याचे नाव पडले आहे. हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा, शत्रूला चकवा देण्यासाठी. या प्रवेशद्वाराची रचना नागमोडी या आकारात केली गेली आहे. नळ राजाने हा किल्ला आपल्या मुलासाठी बांधला होता याचा संबंध तारिक ए फरिश्ता या ग्रंथात आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी अतिशय भक्कम असून अजूनही सुस्थितीत आहे. या भुईकोट किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून आपण थोडे पुढे आलो आहे. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याचे देखील बांधकाम अतिशय भक्कम परिस्थितीमध्ये आहे. आता आपण चाललो आहे या भुईकोट किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वाराकडे. मित्रांनो, आता आपण या भुईकोट किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजेवर येऊन पोहोचलोय, तो म्हणजे हुलमुख दरवाजा. इथे दरवाजे शेजारीच काही लहान खोल्या आहेत. बहुतेक त्या काळातल्या सैनिकांसाठी ह्या खोल्या बांधल्या असावेत. हुलमुख दरवाजा त्याच्या आकर्षक बांधकामामुळे ओळखला जातो. हुलमुख दरवाजातून आत आल्यावर आपल्याला काही कमानी दिसतात. बहुतेक ह्या कमानी त्या काळातील पहारेकऱ्यांच्या देवड्या असू शकतात. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणेच या किल्ल्याला देखील खूप सारे प्रवेशद्वारे आहेत. किल्ल्यावर असलेली ही वास्तू म्हणजे हत्तीखाना. हत्तीखानाच्या बाहेरील बाजूस दगडावर हत्तीचे शिल्प कोरलेले दिसते. पूर्वीच्या काळी याच ठिकाणी हत्ती बांधले जात असत. हत्तींना आत प्रवेश करण्यासाठी एका बाजूस मोठे प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. येथूनच हत्ती आतमध्ये प्रवेश करत. म्हणूनच या प्रवेशद्वाराची रचना अतिशय भव्य दिव्य आहे. हत्तीखानापासून थोडंसं पुढं चालत आल्यावर मुन्सिफ कोट अशा नावाची आयत आकृती इमारत पाहायला मिळते. पूर्वीच्या काळातील या इमारतीमध्ये असलेले वाड्यांचे अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळतात. या इमारतीच्या समोरच एक भली मोठी लोखंडी तोफ आहे. मित्रांनो, मुन्सिफ कोट
या इमारतीच्या समोरच आपल्याला अजून एक इमारत पाहायला मिळते आणि या इमारतीच्या मागच्या बाजूस तुडुंब वाहणारी नदी आहे. चला तर मग पाहूया ती नदी. हा नजारा इमारतीच्या पुढील आहे आणि इमारतीच्या मागच्या बाजूस मनमोहक करणारे दृश्य आहे. किल्ल्याच्या आतमध्ये उद्ध्वस्त झालेल्या बांधकामाचे बरेचसे अवशेष पाहायला भेटतात. आदिलशहाच्या काळामध्ये या किल्ल्याला शहादुर्ग असे नाव देण्यात आले होते, पण ते नाव जास्त प्रचलित होऊ शकले नाही आणि किल्ल्याची खरी ओळख ही नळदुर्ग याच नावाने कायम राहिली. चालुक्य राजा कीर्तिवर्मन याने इसवी सन 567 मध्ये नळ राजवटीच्या ताब्यातून हा किल्ला जिंकला. इसवी सन 1357 मध्ये नळदुर्ग बहामनी राजवटीच्या ताब्यात गेला. बहामनी राज्याच्या विघटनानंतर हा किल्ला आधी आदिलशहा नंतर मोगलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1700 नंतर हा किल्ला मराठेशाहीच्या ताब्यात आला होता. शेवटच्या काळात हा किल्ला हैदराबादची निजामशाही आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला. मित्रांनो, आता आपण नदीच्या दिशेने चाललो आहे. या नदीमध्ये तुम्हाला बोटद्वारे फिरायचा आनंद घेता येऊ शकतो. तो जो पलीकडे दिसतोय तो आहे किल्ल्यावरचा नरमादी धबधबा आणि पावसाळ्यात या धबधब्यातून तुडुंब असं पाणी वाहतं. मित्रांनो, याच धबधब्याखाली आश्चर्यकारक पाणी महल आहे. त्या महलचं आर्किटेक्चर एकदम वेगळ्या स्वरूपाचं आहे. आता आपण चाललोय त्या नरमादी धबधबा आणि राणीच्या महलकडे. या किल्ल्याची खरी ओळख म्हणून ओळखला जातो नरमादी धबधबा. या धबधब्यामुळेच पावसाळ्यात बरेच लोक येथे येतात. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय किल्ल्याच्या नरमादी धबधब्याच्या प्रवेशद्वारावर. येथे पोहोचेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि किल्ल्यावरचे वातावरण आनंददायी झाले होते. किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी बोर नदी वाहत असून नदीवर आदिलशहा दुसरा याने धरण बांधून धरणाच्या बेसाल्ट दगडामध्ये बरोबर मधोमध पाणी महाल बांधला होता. चला तर मग मित्रांनो, नरमादी धबधब्याच्या भुयारातून आत जाऊयात. या पाणी महालकडे जाण्यासाठी धबधब्याच्या चारी बाजून मार्ग आहे. त्या काळामध्ये धबधब्याच्या खाली हे पाणी महाल कसे बांधले असेल याचेच नवल वाटत होते. भुयाराच्या मधोमध्ये षटकोन आकाराचा खड्डा पाहायला मिळत होता. बहुतेक नदीची पात्रता वाढल्यावर पाणी येथूनच वर येत असेल. त्याच्या शेजारीच बाहेरचा उजेड आत येण्यासाठी खिडक्या बांधण्यात आल्या होत्या. सुंदर असं कारागिरांचं काम आपल्याला येथे पाहायला भेटतं. आता आपण पाणी महालच्या बाहेरच्या दिशेने चाललो आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेले नरमादी धबधबा याच ठिकाणावरून वाहतात, पण सध्या नदीचं पाणी कमी असल्यामुळे धबधबे वाहत नाहीयेत. पावसाची रिमझिम संपताच इंद्रधनुष्याच्या आकर्षणाने आपले लक्ष वेधून घेतले होते. समोर नदी
डाव्या साईडला किल्ला आणि त्यावर इंद्रधनुष्य असे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला भेटत होते. या नरमादी धबधब्याच्या खाली अजून एक भुयारी मार्ग आहे. चला तर मग आज जाऊयात. आज जाताना आपल्याला अंधारातून जावे लागते, म्हणून मित्रांनो येथे आल्यावर थोडे सांभाळून. या पायऱ्या उतरून आत आल्यावर आपल्याला एक आश्चर्यकारक नजारा पाहायला भेटला. येथे पण पाणी महाल सारखी षटकोन आकाराची आकृती पाहायला भेटते. त्या काळात मॉडर्न मशिनरी नसून देखील हे सर्व महाल कसे बांधले असेल हेच समजत नव्हते. मित्रांनो, आता आपण नळदुर्ग या किल्ल्यावर असणाऱ्या सर्वात उंच बुरुजाकडे चाललो आहे. येथे जाताना जागोजागी डस्टबिन ठेवले आहेत. या किल्ल्यावर आपल्याला खूप जास्त स्वच्छता पाहायला भेटते. नळदुर्ग किल्ल्यावर असलेला हा सर्वात उंच बुरुज 1550 फूट इतकी उंची असलेला या बुरुजाला उपाई बुरुज असे म्हटले जाते. या बुरुजावरून किल्ल्याच्या प्रत्येक बाजूस लक्ष ठेवले जात होते. येथून आपल्याला किल्ल्यावरचे सर्व तटबंदी आणि बुरुज दिसतात. या बुरुजावर पोहोचल्यावर आपल्याला 2 महाकाय तोफा पाहायला भेटतात. या सर्वात मोठ्या बुरुजावर आपल्याला एक भुयारी मार्ग पाहण्यास भेटतो. तुम्ही येथे आल्यावर तिथे नक्की भेट द्या. या किल्ल्यावर आल्यावर बोटिंगची सोय आहे, त्याद्वारे आपण किल्ल्याची भ्रमंती करू शकतो. मग मित्रांनो, कसा वाटला धाराशिव जिल्ह्यातला नळदुर्ग भुईकोट किल्ला? या किल्ल्यावर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टी मी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, येथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतील. पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासातील पाऊलखुणे फारशा आपल्याला येथे पाहायला भेटत नाहीत. कारण हा किल्ला बहुतांश काळ आदिलशाही आणि निजामशाहीकडे होता. तर हा व्हिडिओ मी इथेच संपत आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय.